हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी सॅम सफरना व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बऱ्या आहात ना? तर तुम्हाला एकंदर अंदाज आला असेल, मी थोडंसं बाहेर आलोय. बाहेर म्हणजे मी आलोय नाशिकमध्ये. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ठिकाण आहे, त्या ठिकाणी आलोय. आणि त्र्यंबकेश्वर म्हटल्यानंतर सगळ्यालाच अंदाज असेल, की या ठिकाणी बरीच देवस्थानं आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो गोदावरी घाट, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी पर्वत असे अनेक देवदर्शनाची ठिकाणं आहेत. सो मंडळी, आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणार आहोत श्री स्वामी समर्थांचं मठ हे पाहण्यासाठी जाणार आहोत. सो मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये राहायला होतो. त्र्यंबकेश्वर ते स्वामी समर्थांचं मठ हे आपण गाडीने जायचं म्हटलं तर 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे. आणि जर चालत जायचं म्हटलं तर साधारण पाऊण तास लागतो. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून स्वामी समर्थांच्या मठापर्यंत प्रायव्हेट ऑटो आहे. त्यांचं भाडं 150 रुपये आहे. त्याचबरोबर दुसऱ्याही गाड्या तिथे अवेलेबल आहेत. तिथून आपल्याला स्वामी समर्थांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सोडलं जातं. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं. त्याचबरोबर परिसरात समोर मोकळी जागा पाहायला मिळते. इथे भक्ती निवासी आहे. इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो, कारण इथला वातावरण शांत आहे आणि भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळे आम्हीही स्वामी समर्थांच्या मठाच्या दिशेने हळूहळू चाललो होतो. आजूबाजूला हिरवीगार वनराई आणि त्यातून जाणारा हा रस्ता मन अगदी प्रसन्न करत होता. त्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण चालत होते. पुढे गेल्यानंतर आपल्याला मळे पाहायला मिळतात. फळभाज्यांचे पालेभाज्यांची मळं आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये चालत जाऊ शकतो आणि चालत जाताना साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात. हे बघा, श्री स्वामी समर्थ, हे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. आपण आता इथून डाव्या बाजूने असं गोल फिरून आपण मठाच्या दिशेने जाणार आहोत. हे समोर मठ दिसतंय, त्या मठाचा प्रवेशद्वार मागच्या बाजूने आहे. सुंदर असं स्वामी समर्थांचं मठ आपल्याला पाहायला मिळतं. या मठामध्ये बऱ्याचशा सिनेमांचं शूटिंगही करण्यात आलेलं आहे. बघा, जवळजवळ 10-15 मिनिटं चालून आपण आता स्वामी समर्थांच्या मठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती येऊन पोचलेलो आहोत. मोकळी प्रशस्त जागा आणि भक्तिमय वातावरण आपल्याला इथे अनुभवायला मिळतं. एक भक्त मंडळी इथे दर्शन घेण्यासाठी अगदी लांबून लांबून येत असते. आतमध्ये गेल्यानंतर छोटंसं तळ दिसतं. या तळ्यामध्ये पाय स्वच्छ धुवायचे आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये जाऊ शकतो. आम्ही स्वच्छ पाय धुतले आणि आतमध्ये निघालो. आतमध्ये गेल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला प्रसादाचे स्टॉल पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे आपण पादत्राणे काढू शकतो. चला तर मंडळी, आपण आता स्वामी समर्थांच्या मठात दर्शन घेऊया स्वामी समर्थांचं. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काही वेळातच आमचं दर्शन झालं. त्याच्यामुळे आमची छोटी कंपनी थकली होती. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तिथल्या परिसराचा अनुभव घेतला. छान आणि शांत भक्तिमय वातावरण इथे अनुभवायला मिळत होते. आणि प्रत्येकाच्या मुखी एकच नाम होतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मग महाप्रसादासाठी गेलो. इथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यानंतर इथे महाप्रसाद असते. आपण महाप्रसादाचा सुंदर असा आस्वाद घेतला. इथे आल्यानंतर भक्त मंडळी स्वामी समर्थांच्या महाप्रसाद नक्की खातात.
आमचा महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही बाहेर निघताना सुंदर असे स्वामी समर्थांच्या कलाकृती बनवण्यात आल्या होत्या. हे पाहताना खूप भावूक झालो, कारण ते प्रत्यक्षात असल्याचा अनुभव इथे जाणवत होता. अनेक अशा सुंदर कलाकृती श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर असणाऱ्या कथा या कलाकृतीद्वारे ते तयार करण्यात आल्या होत्या. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडे थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. तुम्ही जर आपलं अजूनही चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने करून ठेवा. त्याचबरोबर सॅम सफरना ब्लॉग या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चलो बाय बाय.